डॉक्टर का श्रीमंत व्हायला लागले तर आपल्या चुकीच्या वागण्यामुळं, असं एक डॉक्टर तुम्हाला सांगतोय. पण हा बिघडलेला आहे, काळजी करू नका. कसा आहे बोला, कसा आहे? घाबरायला लागली बघा, मला बिघडलेला आहे म्हणाला, घाबरायला लागली. थांबा आता, काय झालंय काय झालं थांबा, आधीच सांग मग करतो ना मी, थोडा मागे सरकतो, राहू दे. अच्छा ठीक आहे ठीक आहे, थांबा. ठीक आहे, आता येते ऐकू, क्लिअर ऐकू येते? हां, काय म्हणलो होतं आत्ता मी कसा आहे म्हणलो तो, बोला की पटकन. हां, जरा आधी लक्ष माझ्याकडे जाऊ द्या, त्याचं कारण आहे, उगी नाही बोलत आहे ते. बरोबर आहे, कसा बिघडलोय? संत कबीर रस्त्याने चालले होते, मी मध्येच थांबले बरं का, तुलसी ओवी घेतली आहे ती अर्धी घेतली आहे मुद्दाम. भवानगिरी महाराजांच्या कृपेने सुस्त आहे ते बोलण्याचा प्रयत्न करतोय. 4 महिन्यापूर्वी ॲक्सिडेंट झाला, महाराजांच्या आणि गजानन महाराजांच्या कृपेने वाचलो, याचा आनंद आधी या ठिकाणी व्यक्त करतो. दोघंही नवरा बायको गाडीतनं जात असताना गाडी बाजूला गेली, नेमका खड्डा होता, खड्ड्यात गाडी गेली, दोघंही तोंडावर आदळलो गेलो, पण त्यांनी वाचवलं. कुठेही डोक्याला इंजुरी नाही, हातापायाला इंजुरी नाही, पण हितच ओव्या घेतलेल्या होत्या, आगा कर्मे जे उरावे. ऐका, आठवतंय का? तै तीही सुख दुःखा फळा यावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. ओवी घेतलेली होती, त्याची प्रचिती आली. जसं आपलं कर्म असेल तसे भोग हे आपल्याला भोगावे, बोला बोला, भोगावे लागतात. कारण आपण भवानगिरी महाराजांच्या जवळ आलेलो आहोत. पहिलं डोक्यातलं काढा, मी एवढं देवाचं करतो, देवाने काय माझं चांगलं केलं, अशीच सुरुवात आहे माझी. खरं का नाही? देव कोणाचंही चांगलं करत नाही, कोणाचंही वाईट करत नाही. बघा पटलं तर होय म्हणा, हां, काय आडवं असलं तर विचारा. देव कोणाचंही चांगलं करत नाही, या वाक्याला आडवं येईल पण पटवून देतो. आणि देव कोणाचंही बाबा वाईट, बोला, वाईट करत. देव म्हणतो, भवानगिरी महाराज म्हणतात, बेट्या चांगला आणि वाईट करणं तुझ्या हातात आहे. बोला, कोणाच्या हातात आहे? तुझ्या हातात आहे. तू जर लोकांचं चांगलं चितलं, पुढं बोला की, गाव तुझं चांगलं चितल्याशिवाय राहणार नाही. आणि हे केव्हा आपल्या हातनं होईल हे सांगणारी ही आजची 4 ओळी आहेत. केव्हा आपल्या हातनं चांगलं कर्म होईल? ज्याला आपल्याला कळेल. संत कबीरांची मी 4 ओळीची ओवी घेतली आणि त्याच्यापूर्वी मी असं म्हणालो, कबीरांची नाही, तुलसीदासांची. आणि त्याच्या आधी मी असं म्हणालो, संत कबीरांना रस्त्याने जाताना कोणीतरी हाक मारली. काय? वेळी वाकडे हाक मारली. ते म्हणले त्यांना काय बोल नका. संत कबीराने उत्तर दिलं, हम बिगडे तो बिगडे रे भाई. कळतंय का? ज्यांना इकडे येणं बावळटपणा वाटतो, ज्यांना देवधर्म कळणं आजच्या शिकलेल्या अवलादीला पटत नाही, जे ज्ञानी आहेत पण अति ज्ञान पाझळतात, आणि देव कुठं दिसतो काय, काय त्याला मानायचंय? काय
काय आपलं तुम्ही सांगायला लागला आणि आजची पिढी बिघडवायला लागला. आता खरे बिघडलेत कोण यासाठी मी सुरुवात केली आहे. कबीरजी म्हणले हम बिगडे तो बिगडे रे भाई, तुम बिगडे तो राम दुलाई. याचा अर्थ लक्षात येत आहे का बघा. आम्ही बिघडलो तर बिघडू द्या, पण तुम्ही बिघडलात तर तुम्हाला रामाची शपथ. मी नाही म्हणत आहे, बरोबर आहे. पुढचा ऐका नीट. सोने के संग पीतल बिगडे. कळते ना, सोपं आहे. पीतल जर का सोन्यात मिसळलं तर काय होईल? पीतल सोना होई. कळलं का? हे सोनं आहे. भवानगिरी महाराजांचा हा व्यासपीठ हे सोनं आहे. आपण ऐकायला आलेलो हे पवित्र ठिकाण आहे. इथं येऊन जर आपण बिघडलो तर आपल्या जीवनाचं सोनं होईल. अर्थ कळतोय का? हम बिगडे तो बिगडे रे बाई, तुम बिगडे तो राम दुलाई. पुढे नीट ऐका. सोने के संग पीतल बिगडे तो पीतल सोना होई, लेकिन सोने के संग पीतल के संग सोना बोला सोना बिगडे तो सोना पीतल होई. कळतंय का बघा. आता कळलं सगळ्यांना. हे सोन्यासारखं शरीर जे भवानगिरी महाराजांनी, आज का भवानगिरी महाराजांचं नाव घ्यायचं? ज्याला या ठिकाणी त्यांची कशी समाधी आहे? संजीवन समाधी आहे. म्हणून मी संतांवरतीच बोलण्याचा प्रयत्न करतोय माझ्या परीने. अर्थात मला काय इतर महाराजांसारखं बोलता येत नाही, पण एक बिघडलेला डॉक्टर नक्कीच पटवून देण्याचा मी नेहमीप्रमाणे प्रयत्न करतोय. आधी तुम्हा गावकऱ्यांपुढे मी नतमस्तक होतो. येताना मी माझ्याबरोबर आमच्या राम मंदिराचे अध्यक्ष आलेत, ट्रस्टी, कुर्डवाडीचं राम मंदिर जिथं सगळ्या दिंड्या उतरतात. त्यांना म्हटलं बघा तरी शिरबावी किती बिघडलेला आहे, तुम्ही या म्हणजे कळेल. आणि ते आज पहिल्यांदा आपल्या इकडं आले. हे मी मुद्दाम उल्लेख करतोय तुम्हाला, बरोबर आहे. हम बिगडे तो बिगडे रे भाई, तुम बिगडे तो रामदुला. इथनं आपण सुरुवात केलेली आहे. अशी सुरुवात मी का केली? त्याचं कारण आपण ज्या 4 ओळीवर बोलणार आहोत, तर त्या पहिली ओळ होती तुलसी इस संसार में. बघा सोपं आहे बरं का. तुलसी इस संसार में 5 रत्न है सार. तुम्हाला जीवनाचं मर्मच आजच्या प्रवचनातनं त्यांनी सांगितले, मी नाही. मी फक्त पोस्टमनचं काम करतोय, बरोबर आहे का? आणि मी जर स्वतःला पोस्टमन नाही समजलो भाऊ, तर माझ्यात मीपणा आल्याशिवाय बोला. आणि आज जे सगळीकडं तुरुंगात गर्दी वाढतीये का नाही? वकिलांकडे गर्दी वाढतीये, डॉक्टरच्या दवाखान्यात गर्दी वाढतीये. याला एकच कारण, मी आणि माझे पण. सोडायला कोणी बोला, सोडायला कोणी? किती पट्ट एकमेकाकडे बघू हसतायत सगळे. कराय ना, त्यांची कृपा आहे, लक्षात घ्या. काय ऐन वेळेला मला हातात ज्ञानेश्वरी घेऊन सांगतो, अचानक एक तर उद्याचा कार्यक्रम आज आहे कळल्यावर निम्म टेन्शन आलं. जे करायचं ते सांगतो. 3 दिवस मी अकोल्यात होतो, अकोला कार्यक्रम करून आलो. आणि माझ्या डोक्यात एकच, भाऊसाहेबांनी बरोबर सांगितलं, सगळ्यांनी आपण बरोबर सांगितलं, पत्रिका सुद्धा दिली, पण मी विचारलो आणि मी उद्याच कार्यक्रम आहे समजलो. जे आहे ते खरं बोलणार बरं का. पटतंय का बघा. आता उद्या म्हणल्यावर बिंदास दवाखान्यात गेलो. आणि दवाखान्यात गेल्यानंतर वाटलं सहज बघावं तरी कार्यक्रमाची पत्रिका काय. बघतोय तर आजचाच कार्यक्रम आहे. आता आजचा कार्यक्रम आहे म्हणल्यावर एक तर या गावाला दरवर्षी तुम्ही बोलवताय, म्हणजे सांगायचा स्टॉक सगळा म्हणा की राहो. मग आता तुमची उत्सुकता वाढली असेल, काय आता डॉक्टर नवीन सांगताय आपण ऐकू. की तुम्ही मला तयार करता असं मी दरवेळेला बोलत असतो. एकाच गावाला वारंवार बोलवलं की पहिलंच बोलून कोणी बोलवल का? म्हणजे मला बोलवावं म्हणून मी बोलत नाही, तुमच्यामुळं माझ्यात प्रगती होती आहे. तुमची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अख्ख्या शिरबावीकरांच्या चरणी आणि भवानगिरी महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि मग पुढे बोलायला सुरुवात करतो. पटतंय ना सगळ्यांना? असं बोललं तर चालेल का? मला काय फार संस्कृती येत नाही, मी फार तत्वज्ञान सांगायला बसलेलो. बोला की होय नाही काटकरी बसलेलो. तुम्हाला एक आईन्स्टाईन नावाचं नाव ऐकून ऐकावं. आईन्स्टाईन भाऊसाहेबांना माहिती आहे, बाकीचे बोला पटपट. जेवढं तुम्ही लवकर बोला. 1 तासात माल संपवायचा आहे आणि जास्तीत जास्त बोलायचं आहे. पटवून द्यायसाठी मी दृष्टांत घेतोय. आईन्स्टाईन नावाचा शास्त्रज्ञ होता. कोण होता बोला? शास्त्रज्ञ. सगळे बोला बरं का. महिला मंडळ. कोण होता? शास्त्रज्ञ होता. एक दिवशी असं वाटलं शिरबावीकरांना की आपण आपल्या भवानगिरी महाराजांच्या कार्यक्रमात आईन्स्टाईनचाच कार्यक्रम ठेवावा. म्हणजे चांगला बोलत होता, शास्त्रज्ञ होता.
ठरल्याप्रमाणे त्यांनी तारखेचं निमंत्रण स्वीकारलं, कारण त्यांनी मोबाईल नव्हता. नीट ऐका सगळे, लक्ष देऊन ऐका, वाक्याला अर्थ आहे. त्याला असे मोबाईल मोबाईल नव्हते. पत्र लिहिलं, तारीख दिली 25, बरोबर आहे का? आणि तुम्ही असं कार्यक्रमाला या. कुणाला तारीख दिली बोला? आईन्स्टाईनला. आईन्स्टाईनने तारीख स्वीकारली आणि 25 तारखेला आईन्स्टाईन कुर्डुवाडीहून निघाला. मी नाही, काळजी करू नका. कुठून निघाला बोला? कुर्डुवाडीहून निघाला शिरबावीला. पंढरपूर पर्यंत आला आणि पंढरपूर पर्यंत आल्यावर ड्रायव्हरला म्हणला गाडी इथून परत फिरव कुर्डुवाडीला. म्हणला का? नाही म्हणला, माझी आत्ता तब्येत ठीक, जरा बोल नका हो तिकडं, माझी आत्ता तब्येत ठीक नाही. अर्थ कळतोय का बघा बरं. खूप सोपं त्यांच्या कृपेने करून सांगायचा मी प्रयत्न करतोय. सोपं पाहिजे का अवघड पाहिजे? सोपं. हा, सोपं पाहिजे ना. विचारत बोलू. हॅलो. संयोजक मंडळाला विनंती आहे, थोडस गप्पा मारू नका हो. तिथं इकडं बघा. स्वयंपाक करणारी मंडळी चांगलं होणार आहे भवानगिरी महाराजांच्या कृपेने. गोडच होणार आहे बुंदी, काळजी करू नका. मला वास येतोय गोडा. चला पुढे बोला. सगळीकडे लक्ष पाहिजे का नको राव? बोला की. हा, काय चालला होता आपला विषय? गाडी माघारी. हा, हाय बाबा, लक्ष सगळ्यांचं. गाडी माघारी कुर्डुवाडीला परत फिरव. ड्रायव्हर म्हणला का? नाही म्हणला, माझी तब्येत ठीक नाही, माझी मनस्थिती ठीक नाही. बरोबर आहे, माझं काय डोकं चालेल असं वाटत, जे करायचं ते सांगतो, वाटत नाही. मग इथून गाडी परत फिरव. ड्रायव्हर हुशार होता, बहुतेक शिरबावी कडला होता. कळतंय का बघा आता. तो काय म्हणला, असं करू नका, पहिल्यांदाच तुम्हाला शिरबावीकरांनी बोलवलं आहे आईन्स्टाईनला. बरोबर आहे. काय आहे, तुम्ही शिरबावीकरांना ओळखत, त्या गोष्टीतला आईन्स्टाईन बोला ओळखत नाही, आणि शिरबावीकरांनाही माहित नाही नक्की आईन्स्टाईन कोण आहे. मग मला एक आयडिया सुस्ती वाटला. करेक्ट. म्हणला काय नाही म्हणला, रोज तुमच्याबरोबर गाडी घेऊन फिरत तुम्ही काय बोलता हे ड्रायव्हर म्हणला माझं तोंडपाठ झालेलं आहे. कळलं का? ड्रायव्हर काय म्हणला, माझं तोंडपाठ झालेलं आहे. असं करा, तुमचे कपडे मला द्या प्रवचनाचे, घातले का नाही बोला की राव, आणि माझे कपडे तुम्ही घाला. आईन्स्टाईनला आयडिया पटली. कपडे बदलून ड्रायव्हरच व्यासपीठावर येऊन बोलायला बसलाय आज. आणि खरा आईन्स्टाईन म्हणजे शिरबावीकर आहात. कळतंय का बघा तुम्ही? खरा टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. चेष्टा नाही. इतके वर्ष सप्ताह टिकवणं, नवे एवढी मोठी झालेली प्रगती आणि पर्यटन स्थळ म्हणून झालेली नोंद, याच्यापेक्षा महाराजांनी कृपा अजून गावावर काय करावी? गावात आमचा सगळा रोड येताना मी त्या माऊलीला माझ्या बरोबरच्या म्हणलं, नुसतं वळून एंट्री केली की बाजूला बागा, सगळं हिरवं बागायत आहे, सगळा कॅनॉल आहे, पूर्वीच्या डाळिंबाच्या बागा आहेत, जनावर आहेत, असं वाटतं इथनं हलूच नाही. खरं आहे ते मी तुम्हाला सांगतो. इतकी समृद्धी ज्यांच्या कृपेमुळे आहे, त्यांच्यावर शिरबावीकरांची एवढी श्रद्धा आहे, ही पाहून खरोखर आनंद होतो. अख्खा वर्षभर मी महाराष्ट्रभर फिरतो, पण काही गावात जाताना एक वेगळा आनंद होतो. आनंद तुम्हाला सांगतो, हे भाग्यात लागतं. 4 जणांना मी फोन केले, यायचंय का शिरबावीला? दरवेळेला माझ्यावर 5 माणसं असतात. खरं आहे ते सांगतो, असतात का नाही? बोलू ना जरा. असं बोललं पाहिजे, आपलं महत्त्व कळलं पाहिजे. आपलं म्हणजे आपल्या महाराजांचं महत्त्व कळलं पाहिजे, म्हणजे मग शिकलेल्या अवलादीला कळेल. त्यांच्या भाग्यात नव्हतं, त्यांची काही चूक नाही बरं, काही आमच्या मार्गातलेच होते. काही अडचणीमुळे कोणालाच जमलं नाही. आणि आमचे भाऊ राम मंदिरातले, नेमकं मी त्यांना आज विसरलो. खरं तर मी त्यांना म्हणलो होतं शिरबावीला जायचंय, पण आज कार्यक्रम आहे हे अचानक लक्षात आलं. मंडळीने आठवण केली, भाऊंना बोलवा. आणि ते बिचारे, राम मंदिर लांब आहे पण ते नेमके गावात आले होते. म्हणलं चलान गाडीत बसा. याला म्हणायचं आगा कर्मे जे पुरावे. मी उगी नाही बोलत आहे. तै तेही सुख दुःखा फळा यावे, तया ते भोगा वया यावे देहा एका. तो भोग भोगायला, आनंदाचा भोग भोगण्यासाठी आपल्याला आज भवानगिरी महाराजांची कृपा लाभलेली आहे. कळलं? मग आता खरा आईन्स्टाईन कुठं बसला हो? लक्ष आहे का तुमचं? कुठं बसलाय? समोर बसलाय. आणि ड्रायव्हर रूपी आईन्स्टाईन प्रवचन करायला लागला. पण ते प्रवचन ऐकायला शिरवाईपाशी सांगोल्याहून 2 शास्त्रज्ञ आले होते. नाव ऐकून ते ऐकायला आले होते. ते ऐकायला आले
आणि ते प्रवचन म्हणजे व्याख्यान आईन्स्टाईनचं झाल्यावर त्यातल्या एकाने हात वर केला. कळतं का तुम्हाला हात वर का करतात? अडचण आहे, आम्हाला एक शंका आहे विचारायचे, पण खरा हा आईन्स्टाईन? बोला की राव, हा खरा आईन्स्टाईन नाही. त्याने हात वर केल्यावर मला तर काही कळलंच ना, मला म्हणजे त्या गोष्टीतल्या आईन्स्टाईनला काही कळलं नाही, पण मला काही कळत नाही असं आजची अवलाद यातली सुद्धा सांगत. राग देऊ नका बरं का मावले, आम्ही कमी स्वतःला समजत नाही, ते तर गेलं पाहिजे. तुलसी इस संसार में 5 रत्न है सार. आधी आम्ही आम्हाला बोलून घेतो, म्हणजे आम्हाला लोकांना उपदेश करण्याचा काय आहे बोला की अधिकार आहे. आता प्रश्नाचं उत्तर, प्रश्नच कळला नाही, उत्तर द्यायचं राहिलं बाजूला. पण ह्यांनी लगेच आयडिया केली आणि नुसता आवाज बदलला. आजकाल असलंच चाललंय. बोला काय केला? आवाज सगळे बोला हो, हा आवाज सगळे बोला बरं का. आवाज बदलला आणि त्याला म्हणलं ए तुला काय विचारायचंय नीट विचार. बिचाऱ्यांना विचारणाऱ्यांना वाटलं आपण विचारण्यात कुठं काही चुकलो नाही ना. त्या बिचाऱ्यांनी पुन्हा तोच प्रश्न या आईन्स्टाईनला केला. तो म्हणाला ए तुला कळतंय का? तो म्हणले का? अरे तू कोणाला प्रश्न विचारतोयस, कळतंय का? म्हणले का? अरे तुझ्या या साध्या सोप्या प्रश्नाचं उत्तर मी काय माझा ड्रायव्हर देईल. कळलं तर बघा आता. अहो ड्रायव्हर म्हणजेच खरा आईन्स्टाईन होता. त्याने उठून उत्तर दिलं. शिरभावीकरांना वाटलं ज्याचा ड्रायव्हर इतका हुशार तर आईन्स्टाईन किती हुशार असला पाहिजे, म्हणून पुन्हा सत्कार झाला. विनोदाचा भाग त्यातनं सोडून देऊ. हे मी सगळं कशासाठी सांगतोय? नुसतं हरिमुखे म्हणा म्हणून चालत, बोला पटकन, नुसतं हरिमुखे म्हणा म्हणून चालत नाही. अर्थ कळतोय का बघा. मग कुठंतरी आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलंय आणि देताना त्याने आपल्याला बुद्धी नावाचा प्रकार दिलेला आहे. त्या बुद्धीचा असा गोष्टीसारखा वापर करू नका. तुलसी इस संसार में 5 रत्न है सार. मग याचा वापर नीट करावा यासाठी संत संग. पहिलं 5 रत्न बघा कोणची. पहिलं काय? संत संग. दुसरं हरिभजन, अर्थ कळला का? तिसरं दया, चौथं धर्म आणि 5वा उपकार. कळलं सगळ्यांना? जीवनाचं सार सांगितलंय आजच्या शेवटच्या प्रवचनात माऊलीने. काय सांगितलंय? या 5 गोष्टी म्हणजे तुमच्या जीवनाची, यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. यासाठी पहिल्यांदा तुम्हाला कळायला लागलं की, म्हणजे आपल्या भाषेत बोलू, प्रभाते मनी बोला 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 बोला, प्रभाते मनी रामचिंतित जावा आणि पुढे वैखरी राम आधी वदावा. जय श्रीराम. जय श्रीराम. ओके बरोबर आलं. प्रभाते मनी रामचिंतित जा. पहिला प्रश्न असा चाललाय, कळायला लागल्यावर पहिल्यांदा संत संग झाला पाहिजे. जिथं संतांचा संघ आहे तिथं वाईट विचार यायचं कारण नाही. भवानी महाराजांची कृपा आपोआप झाल्याशिवाय केव्हा कृपा होईल? ज्या वेळेला तुला म्हणजे मला आणि तुम्हाला कळेल की आपण कोण आहोत. सोप्या भाषेत आपण कोण आहोत? बोला आपण कोण आहोत? गप्प सगळे, जोरात जोरात उत्तर पाहिजे. आपण कोण आहोत? माणूस आहोत. बोला की कोण आहोत आपण? आता लाजाल काय झालं? मी काय नवीन आहे का? पुढल्या वर्षी येऊ का नको? याही म्हणताय मग मला उत्तर द्या की. बरोबर आहे का? कोण आहोत आपण? आवाज जोरात येऊ द्या. आपण कोण आहोत? आपण माणूस आहोत ते सांगताना सुद्धा घाबरतोय आपण. कारण संत संघ नाही. मी स्पष्ट बोलतो बरं का. संत संघ म्हणजे नुसतं भजन कीर्तनाला आलं म्हणजे संत संघ म्हणत नाहीत. खरे संत आधी कळले पाहिजेत. खरे संत कळले की संतांचे विचार कळतील. ज्यांचे विचार कळतील त्याचं अनुकरण केल्याशिवाय आपण राहणार नाही. म्हणून संत संघ म्हणजे सत्याचा संघ. बरोबर आहे. सत्यमेव जयते जयते. संत संघ म्हणजे सत्याचा जय आणि सत्याचा संघ म्हणजे सत्संग. का करायचा? उत्तर आहे का? पडा रहेगा माल खजाना. मी सर्व शिरभावीकरांना, बागायतदारांना, आता बागायतदार म्हणतो, सगळ्यांसाठी संतांचा विचार सांगतोय. यातलं माझं काही
नाही. का करायचा संतांचा संग? कारण असं ते म्हणतात, भवानगिरी महाराज म्हणतात, पडा रहेगा माल खजाना. किती डाळिंब पिकू द्या, हिथंच सोडून जायचं आहे. काही येणार आहे बरोबर बोला की राव. आता कितीही नारळाच्या बागा पाहत आलो, कितीही नारळ पिकू द्यात, पडा रहेगा, बोला पुढं, माल खजाना, छोड त्रिया सुत जाना है. हे सगळं आपल्याला इथं सोडून जायचंय. कधी कळेल? इथं आलं तर कळेल. कधी कळेल? संत संग झाला तर कळेल. आपलं पहिलं रत्न चाललंय, तुलसी संसार में 5 रत्न है सार. पहिलं रत्न कोणचं? संत संग. एवढ्यावर बोलण्याचा मी दिलेल्या वेळेत प्रयत्न करतोय. करू का नको? करू का नको? वाक्य काय होतं? पडा रहेगा माल खजाना, छोड़ त्रिया सुत जाना है. मग कळेल केव्हा? कर सत्संग अभी से यारो. आता आपण केलाय ना, नहीं तो फिर पछताना है. पुढे काय? खिला पिला कर देह सजाया. बरोबर आहे ना? आता तिथं काय बुंदीचं चाललंय की जीवन. खिला पिला कर देह सजाया, उसे भी अग्नि में जलाना है. आता कळलं सगळ्यांना. कितीही तुम्ही बुंदी खा नाहीतर जिलबी खा, या देहासाठी तुम्ही कितीही खिला पिला कर. थोडं स्पष्ट बोलतोय बरं का आजचं प्रवचन, कारण आता 20 वर्ष झाली, जवळजवळ किती जास्तच झाले असतील, 30 वर्ष झाली तुम्ही मला बोलवताय. थोडं मोकळं धाडसाने बोललं पाहिजे का नको? आणि मलाच नाही धाडस झालं तर तुमच्यात येणार कधी? बरोबर आहे ना? लाजायचं कारण नाही. मी नेहमी म्हणतो, देवाचं नाव प्रीतीने घ्या, भीतीने नको. अर्थ कळला का बघा? प्रीतीने का घ्या? प्रीती केव्हा होईल? आम्हाला खरा सत्संग कळला तर. तेव्हा आपल्या 4 ओळी चालल्या होत्या. पडा रहेगा माल खजाना, छोड़ त्रिया सुत जाना है, कर सत्संग अभी से यारो, नहीं तो फिर पछताना है. पुढे ते म्हणतात, खिला पिला कर देह सजाया, उसे भी अग्नि में जलाना है. मग काय कर? इसीलिए कर सत्संग अभी से यारो, नहीं तो फिर पछताना है. याच्यासाठी संतांचा संग म्हणजे सत्याचा संग केला, बोला केला पाहिजे. आणि ऑलरेडी शिरबावीकर गेली 30 वर्ष तुम्ही मला बोलून हा सत्संग 7 अधिकारी लोकांना बोलून करताय, कीर्तनाच्या माध्यमातून करताय. याच्यापेक्षा वेगळा सत्संग काही गरज नाही. त्यामुळे हे प्रवचन जरी मी इथं करत असलो तरी याला अपवाद शिरबावीकर आहेत. जसं पाहतोय तशी मंडळी, जुनी मंडळी आहे अशी आहेत आणि नवीन सुद्धा येत आहेत. याच्यापेक्षा आनंद भाऊसाहेब अजून काय नको. हे प्रगतीचं लक्षण आहे. तुमच्यासाठी मी टाळ्या वाजवतो. खरंच प्रगतीचं लक्षण आहे. पाहायला खरंच मिळत नाही. काय झालंय आजकाल लोकांना? जरा हसवणारा महाराज आणावं, तिथलं मला माहित नाही. खरंय का खोटं आहे? बोला. खरंय का खोटं आहे? लाजू नका आणि घाबरू नका. मी कोणाला भांडणं लावायला आलो नाही. आजकाल मला त्याला भक्ताची व्याख्याच करता येत नाही आमच्या भाषेत, संतांच्या भाषेत. भक्ता ऐसे जाना जे देही उदास. थोडं आता ह्यातलंही घेता येतंय मला, नाही असं नाही. भक्ता ऐसे जाना जे देही उदास. ज्याला येतंय ते बोलत राहा माझ्याबरोबर. गेले आशापाश निवारुनी, पण आमची आशा राहिली आम्हाला विनोदी महाराज पाहिजे. किती बिदागी जाऊ द्या, आता राग येऊ देऊ नका, मी कोणावर टीका करत नाहीये. पण इथं भवानगिरी महाराजांच्या पवित्र ठिकाणी आल्यानंतर माझ्यासह आपणा सगळ्यांची भावना ही भक्तिमयच असली पाहिजे. करमणूक करायला सिनेमा आहेत, नाटकं आहेत, मोबाईल आहे, ऐका नाही बोला. आणि याच्यावर इतर कुणीही स्पष्ट बोलणार नाही. त्यांची कृपा आहे म्हणून मी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. एवढीच फक्त हात जोडून विनंती मी तुम्हाला करतोय. आपला विषय चालला होता संत म्हणजे नेमके काय. संत याचा अर्थ ज्यांनी स्वत्वाचा अंत केलेला आहे. किती सोपा आहे बघा. कळलं ना? ज्याने स्वत्वाचा म्हणजे मी आणि माझेपण अंत केलाय, म्हणजे विसरले जयाचे, बोला, अंतकरण पार्थात तो संन्यासी जाणं निरंतर. ऐकू येतं चांगलं?
काय गोंधळ? आवाजातला काय गोंधळ? काय नाही. संत कुणाला म्हणायचं? ज्याने स्वत्वाचा अंत केलाय, मीपणाचा अंत केलाय आणि माझेपणाचा अंत केलाय. मग मीपणा आणि माझेपणा घालवला म्हणजे काय जगता येत नाही का? जगता येतं. हे कुणी सिद्ध केलं? 18 पगड जातीतल्या प्रत्येक संतांनी सिद्ध केलं. म्हणून तुलसी इस संसार में जी 5 रत्न सांगितली त्याला पहिलं सांगितलं संत संग. आता संतांची व्याख्या नीट ऐका. संतांनी समाजाचं निरीक्षण केलं. बोला, काय केलं? निरीक्षण. समाजाचं निरीक्षण केलं, व्यवहाराचं परीक्षण केलं आणि अभंगातून विश्लेषण केलं. त्यांना संत असं म्हणतात. बरोबर आहे ना? संतांचे संगती मनोमार्ग. बोला, मनोमार्ग गती. अकळावा श्रीपती येणे पंथे. तुम्हाला वाटेल मी काय व्याख्यान करतोय का? अध्यात्मच मी चालू काळात दाखवून बोलण्याचा काय करतोय? प्रयत्न करतोय. या दोन्हीची जोड लावली तर आजच्या पिढीला कळेल. बरोबर आहे? मग हे काय आज आम्ही सांगतोय का? हे पूर्वी माऊलींनीच लिहिलेलं आहे. मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. हा मीपणा का घालवायचा? याच्यावर मी गेल्या 2 वर्षात भरपूर उदाहरणं दिलीत. काय मीपणा? बरोबर आहे ना? मला अण्णा म्हणतात. बोला, काय म्हणतात? सगळे बोला पटपट. ताट बसा सगळे, इकडेही बसलेले ताट बसा. तुमच्या फायद्यासाठी सांगतोय. काय म्हणतात मला? अण्णा. जोरात द्या. मला काय म्हणतात? अण्णा म्हणतात. या अण्णा, या अण्णा. मला सगळं कुर्डवाडीकर, शेरबावीकर नाही, पुन्हा इथं भांडणं लागायची. कुर्डवाडीकर मला सगळे या अण्णा, या अण्णा म्हणतात. लगेच या अण्णाच्या मनात आलंच, माझ्याशिवाय काय गावात चालत? बोला की राव, चालत नाही. ह्याच्यात लगेच मी पण आला. याला संत कसं म्हणावं? स्वत्वाचा अंत केला तो संत. मी उदाहरण द्यायला लागलोय माझ्यावरनं. माऊली बरोबर आहे का? सांगू का नको? तुम्ही लय गंभीर झाला राव, मला भीती वाटायला लागली. बोला, पण या अण्णाला अजून कुठं कळे ना की या अण्णा, या अण्णा कुठपर्यंत? सांगतो आता जरा. अण्णासाहेब आल्याशिवाय कार्यक्रमही चालू होत नाही. खरंय का खोटं आहे? आपल्या गावातलं इतर कार्यक्रम, अध्यात्माचा विषय नाहीये, कार्यक्रम चालू होत नाही. एवढंच काय, अण्णासाहेब जेवल्याशिवाय घरात मंडळी सुद्धा जेवत. बोला हो ताई, जेवत नाही. यात काय खोटं आहे का? पण संत संग केला की या अण्णाला कळतं, अरे या अण्णा, या अण्णा कुठपर्यंत? जिथपर्यंत या अण्णाचं घरात अन्न चाललंय तिथपर्यंत. खरंय का? एकदा का या अण्णाचं घरातलं अन्न बंद झालं की हाच अन्नाला महाग झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सगळं सोडा आणि संत संग करा. काय चुकीचं बोललो का मी? गावकरी, कोणाला राग आला असला तर मला सांगा. आपल्या फायद्यासाठीच सांगतोय ना. अरे तुम्ही सत्संग करा. सत्संगाचा मी नेहमी मागही उदाहरण दिले. ग्लासभर पाणी बाजारात विकायला जा, कोणी घेईल का? उत्तर पाहिजे तुमच्याकडनं. कोणी विकत घेईल का? नाही ना. जरा तुम्ही इकडे बसलेले आहात ना माझ्यासमोर, जरा पटकन इकडे येता का? इकडची यावं सगळे इकडं. मला जरा माणसं असल्याशिवाय करमत नाही. या इकडं, पुढे या. म्हातारे सोडून, ज्यांना बसता येत नाही ती सोडून. तरुण मंडळ या जरा इकडं. काय होतंय, ही कलियुग आहे. तुमचं लक्ष मी किती बोंबलू द्या त्या भांड्याकडेच जाणार आहे. या पुढे या सगळे, पुढे या सगळे, या पुढे सगळे. इथं या. अहो इतकी माणसं आहेत, मुलकाची गर्दी आहे, पण लय लांबनं. आता ती देवाने लांब करून चालेल का आपल्याला? बोला की राव, या की देवाच्या जवळ या. इथं समोर जागा आहे. त्यातल्या त्यात तरुण मुलांनी या. तुम्हा लोकांना बघितलं की मला आठवतं काहीतरी बोलावं. म्हातारं झाल्यावर मला माझ्या म्हातारपणाची आठवण येते, कारण मी तुमच्यासारखा 71 वर्षाचा आहे. देवा काय असं, त्याची कृपा आहे. बरोबर आहे ना? काय चाललं होतं आपल्याला? आहे भाऊ, लक्ष सगळ्यांचं. या जरा तोच अन्नाला महाग झाल्याशिवाय राहत नाही. हे होऊ नये वाटत असेल तर संत संग काळाची, बोला, काळाची गरज आहे. आणि यासाठी पहिला मुद्दा मी सांगितला, संत संग. 4:15 चालू केलंय, 5:15 बंद करतो. चालतंय ना? का कंटाळा आलाय? 5 रत्न बघायचेत आपल्याला. आत्ताशी पहिल्या रत्नाची ओळख करून दिली. मी सगळं सांगत बसलो तरी कीर्तन होईल. लक्षात येत आहे का? आपल्याला कीर्तन नाही, प्रवचन करायचंय. आणि 5 गोष्टी इथं उल्लेख करायचा आहेत, तरच आपलं जीवन सुखाचं होणार आहे. काय झालंय, संत कुणाला म्हणतात सांगू का? जे दुसऱ्याच्या सुखाने
बोला बरं, ज्याला येतं ते सुखी होतात. जे दुसऱ्याच्या सुखाने आनंदी होतात. अर्थ कळतोय का बघा? जरा आपला आपला विचार करा, मी लोकांचा विचार करू नका. खरंच मला दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर आनंद होतो का? याचं उत्तर हो आलं तर भवानी गिरी महाराजांची कृपा आहे. आणि याचं उत्तर जर का खरं देवाची शपथ घेऊन बघा, जर मनात वाईट आलं तर आपल्यावर अजून महाराजांची कृपा, कारण आमचा दृष्टिकोन वाईट आहे. काय वाईट आहे? बोला बोला, काय वाईट आहे म्हणलं मी? दृष्टिकोन. बरोबर आहे का? एक लक्षात घ्या, डोळ्याने पाहता येतं. डोळ्याचं काम काय? पाहणे. बरोबर आहे, डोळ्याचं काम पाहण्याचं आहे. पण काय पाहिलंय समजून घेण्याचं काम बुद्धीचं आहे. आणि ती बुद्धी आपल्याला भवानगिरी महाराजांनी नव्हे, देवानी दिली आहे. पण आजची पिढी देव मानायला बोला 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 पटकन, देव मानायला तयार नाही. त्यांची काय चूक आहे? त्यांना देव नीट समजून सांगणारी अवलाद कमी झाली आहे. बरोबर. आम्ही आमचंच पोट भरायला चाललोय आज. काय जरा माफी मागतो. आम्ही आमचंच पोट, कारण बोललं की राग येतो. येऊ देणार राग. काय तुला देवाने कमी केलंय? केव्हा तुझं समाधान होईल? 10-10 लाखाच्या गाड्या घेऊन आम्ही फिरायला लागलो, 20-20 लाखाच्या गाड्या आम्ही घेऊन फिरायला लागलो, तरी एवढी मानधन असलं तरच मी कीर्तनाला येईन, अशी जर आमचीच मंडळी बोलत असतील, नाईलाज होतोय माझा. आज हे मी बोलायचं का न बोलायचं तुम्ही ठरवा. काही वाटलं मला बोलू नका, पण मला राहावे ना म्हणून मी बोलतोय. हे माझे अनुभव आहेत. 40 वर्ष आज अध्यात्मात आहे. मी पणाने बोलत नाहीये. किती वर्ष बोला? 40 वर्ष. जसा डॉक्टर होऊन आलो तशी माळ गळ्यात आली आणि तेव्हापासून एक अध्यात्माचा छंद लागला. बरोबर आहे ना? गोविंद गोविंद मना लागली या की जरा मना लागली या छंद. भाग्याने जर आपल्याला छंद लाभलाय आणि रोज जर असं मटेरियल आम्ही वाचतो तर जगात लिहिलंय काय, चाललंय काय, याच्यात जेव्हा माऊसाहेब तफावत येते त्याला नॅचरली हे शब्द बाहेर पडतात. हे वाईट वाटून मी बोलतोय, कोणावर टीका म्हणून बोलत नाहीये. का? खरा सत्संग आम्हाला लाभला नाही. दिखाऊ सत्संग उपयोगाचा आहे का? मला सांगा. दिखाऊ सत्संग कारण काय असतं? दिसतं तसं नसतं. नक्की का? सांगू का नको मंडळी? दिसतं तसं नसतं. 2 मित्र रस्त्याने चालले होते. किती? 2. हे मी तुमच्याकडनं का वधून घेतो माहिती का? काय वर्षभर माझं प्रवचन नसतं, इतर वेळेला चर्चा तरी व्हावी. बरोबर आहे का नाही? म्हणजे कोणात तरी बदल होईल. दृष्टिकोनावर आपण आलो होतो. बरोबर आहे का? किती मित्र होते? 2. जाता जाता एकाला तंबाखू खाण्याची, पुढं कुणीच बोल, एकच जण तलप म्हणलं. इथं कुणीच खात नाही, त्याबद्दल आभारी आहे बरं का. कुणीच खात नाही. एकाला तंबाखू खाण्याची तलब झाली. त्याने खिशात हात, बाबा खिशात हात घातला. तंबाखूची पुडी होती पण चुना नव्हता. त्याने मित्राला म्हणाला तुझ्याकडं चुना आहे का? आता त्याचाच मित्र म्हटल्यावर चुना असणारच. बरोबर आहे का? सत्संग बघा त्यांचा सत्संग. बरोबर आहे. त्याने चुना त्याला दिला. त्याने चुना कशात घेतला? कशावर घेतला बोला की राव? कशावर घेतला? हा करेक्ट. असे हात आले सगळे. अंगठ्यावर घेतला. अंगठ्यावर घेऊन त्याने तंबाखूला बोला 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 तंबाखूला लावला. तंबाखू हा करेक्ट वाक्य. चोळली नाही, तंबाखू मळली. आणि त्यातली एक चिमूटभर तंबाखू तो घेऊन खायला लागला. एवढ्यात त्याचा बाप समोरून येताना दिसला. लक्ष आहे का सगळ्यांचं बापाचं? सगळ्या बापांना विचारतोय मी, बोला. त्याचा कोण दिसला? बाप दिसला. बापाला पाहिल्या पाहिल्या याने तंबाखूचा हात माग घेतला. वडील त्याचे तिथनं निघून गेले. बहुतेक शिरबावीचे होते. असलं बोलत जा म्हणा. बरोबर आहे. मग मित्र मित्राला म्हणाला तुला मी मानलं म्हणला. म्हणला का? अरे एवढा मोठा होऊन सुद्धा तू तुझ्या वडिलांना एवढं घाबरतो? तो म्हणाला का? अरे वडिलांना पाहिल्या पाहिल्या म्हणला तू तंबाखू मागं टाकली. येड्या म्हणला मी मागं टाकली नाही. शिरबाईचा नव्हता, सॉरी. तंबाखू मागं टाकली नाही. हे बघ म्हणला चिमटीत तशीच आहे. मग त्याला विचारलं तू हात का मागं घेतला? तो म्हणाला माझ्या बापाला मळलेली मागायची सवय आहे. शिरबावी सोडून, शिरबावी सोडून.
भाऊसाहेब अशी अवस्था जर असेल तर नुसतं ग्रंथातलं जर भडाभडा मी बोलत बसलो तरी एकतर सगळ्यांचं डोक्यावरनं जाईल, पण ग्रंथातलंच बोलतोय लक्षात घ्या. सत्संग का करायचा? सत्संग केला तर माणूस व्यसनाकडे जाणार. बोला की आता प्लीज बोला. ऐकताना करमणूक वाटली, पण काय खोटं बोलतोय का मी? रिअल खोटं बोलतोय का? अहो किती पुढे गेलं. मित्र मित्राला गाढवा म्हणला. बोला जरा गावकरी, काय म्हणला? आवाज बारीक येतोय. काय म्हणला? गाढवा. कुणाला म्हणला? मित्राला. मित्राला. 2 गाढवं तिथं चरत होती. किती? बोला की. 2 गाढवं चरत होती. गाढवाने ऐकलं. माणूस माणसाला काय म्हणतोय? गाढव. मग त्यातलं एक गाढव दुसऱ्या गाढवाला म्हणतोय. ऐकताय का नाही? एक गाढव दुसऱ्या गाढवाला म्हणतोय अरे हा माणूस आपली उपमा कळतंय का बघा, आपली उपमा त्या माणसाला देऊन आपल्या गाढव या जातीचा अपमान करतोय का नाही? बोला. का म्हणला तो? कारण आपण गाढव असून काय खायचं काय नाही गाढवाला कळतं, पण आजच्या माणसाला कळत नाही. सत्संगाचा अभाव. अर्थ कळतोय का बघा. तुलसी स संसार में 5 रत्न हे सार. सत्याचा संग केला, संत विचाराचा संग केला तर माणूस व्यसन मुक्त जीवन जगल्याशिवाय राहणार. हे सगळे उत्सव करायचे कशाला? कशाला? नुसतं भजन कीर्तन खाणं पिणं याला नाही. हे तर सगळं करायचं, पण याच्यातनं आपल्यात परिवर्तन व्हायला पाहिजे का नको? बोला सत्कन. थोडं मी आज नाईलाज असतो व्यसनमुक्ती घेतोय बरं का. घेऊ का नको? घेऊ का नको? कारण काहीतरी गेन पाहिजे. शेवटचा दिवस तुम्ही माझ्याकडे दिलाय, बरोबर आहे खरं. शेवटचा दिवस दिल्यावर 6 दिवसाची 7 दिवसाची प्रवचन कीर्तन ऐकून निदान आजचा एखादा तरी 4 तंबाखूच्या पुड्या खाणारा माझ्या पुढल्या वर्षी मी येईपर्यंत एका पुडीवर तरी यावं एवढी अपेक्षा चुकीची आहे का? चुकीची आहे का? बोला. आहे का? पण एक मला लक्षात आलं बरं का, असल्यांच्या प्रवचन लक्षात राहतं. हातात ज्ञानेश्वरी आहे. मी जर असे विषय लांबवत गेलो, खरे आहेत तेच बोलतो मी. काय तुमची करमणूक करायलाही बोलत नाही भाऊसाहेब. आज मला वाटतं आपण वास्तववादावर बोलावं तरच लोकांना ऐकू वाटतं. एका देवळामध्ये कुर्डवाडीच्या नावच घेऊन सांगतो दत्त मंदिरामध्ये भाऊ असंच प्रवचन होतं. एकतर आपल्या इकडे माणसंच जमत नाहीत, कशी तरी 5-25 जमली. त्यात एक प्यायलेला आला. तो प्यायलेला आला की मग काय डॉक्टर तुम्ही बोलताय, कारण तो प्यायलेला होता आणि मी व्यसनावर बोलत होतो बरं काय. खरं आहे ते तुम्हाला बोलतो. ठीक आहे, आता आम्ही दुर्लक्ष केलं, चला देवाची सेवा करायला मिळते म्हणून. आणि प्रवचन झाल्यावर त्यांनी 5 मिनिटं मागून घेतली. बोला की कुणी? दारुड्या. मी देवळात बसलोय, खोटं बोलत नाही. जो दारू प्यायलेला होता तो आला आणि मी काय प्रवचन केलं ते त्यांनी लोकांना सांगितलं. काय आता सांगावं? माझं म्हणण्याचा उद्देश लक्षात घ्या. एक दारू प्यायलेला माणूस सुद्धा जर का प्रवचन लक्षात ठेवून सांगू शकतो तरी तर जमलेल्याने निदान घरात पोरा बाळांना सांगावं का नाही? होय का नाही? आई सगळे बोला. याचा प्रचार व्हावा, याचा प्रसार व्हावा, तर भवानगिरी महाराजांची कृपा माझ्यासह आपल्या सगळ्यांना झाल्याशिवाय. कारखाना पाहिलाय? कारखाना आज काय म्हणा, व्यसनावरच बोलतो. कारखाना पाहिलाय का नाही? सगळे वय नाही बोला पटकन. पूर्वी ऐकलेलं आहे माझ्या मुखातनं, तुम्ही आज रिपीट करायला लागलोय माफी मागून. कारखाना कुठलाही कारखाना म्हटलं की डायरेक्ट एंट्री आहे का आधी मेन गेट आहे? सगळे बोला. इकडचे बोला की जरा, नाहीतर या इकडं. पुढे या चला बोला मायाशी पटपट. काय आहे पहिलं? मेन गेट आहे. मेन गेटच्या आत कोण आहे? वॉचमन. करेक्ट, वॉचमन आहे. वॉचमनचं काम काय? त्या कारखान्यात कुणाला सोडायचं आणि कुणाला नाही. त्या वॉचमनने नको तो माल जर का कारखान्यात सोडला तर कारखान्याचं दिवाळं वाजल्याशिवाय बोला की राहणार नाही. तो जसा कारखाना आहे तसंच भवानगिरी महाराज सांगतायत, अरे या सत्संगात आला की तुला कळेल आपलं शरीर म्हणजे काय आहे? कारखाना आहे. सगळे बोला. काय आहे? कारखाना आहे. आणि या शरीर रूपी कारखान्याचं तोंड नावाचं मेन गेट आहे. आहे का? पुरुष असो स्त्री असो
काय आहे? तोंड नावाचं मेन गेट आहे. या तोंड नावाच्या मेन गेटमध्ये जीभ नावाचा वॉचमन आहे. ऐका बोला की राव, जीभ नावाचा वॉचमन आहे. जीभ नावाच्या वॉचमनचं काम काय? कुणाला आत सोडायचं, कळलं तर बघा आता या कारखान्यात कुणाला आत सोडायचं आणि कुणाला नाही. या जीभ नावाच्या वॉचमनने सत्संगात नसल्यामुळं, वाक्य नीट लक्षात घ्या, मी विषयाशीच बोलतोय, फक्त करमणुकीतनं बोलतोय, बरोबर आहे ना. या जीभ नावाच्या वॉचमनला सत्संग नसल्यामुळं याने नको तो माल जर का या कारखान्यात सोडला तर याही कारखान्याचं दिवाळं वाजल्याशिवाय बोला राहणार नाही. आणि एकदा का या कारखान्याचं दिवाळं वाजलं की कुणाकडे जावं लागल? कुणाकडे जावं लागेल? डॉक्टरकडे जावं लागेल. दिवाळं वाजल्यावर डॉक्टरकडे जाण्यापेक्षा भवानगिरी महाराजाने आज डॉक्टरच तुमच्याकडे आणलाय तुमच्या आमच्या जीवनाची दिवाळी होण्यासाठी. आणि ती दिवाळी करून घ्यायची असेल तर तुलसी इस संसार में 5 रत्न है सार, संत संग हरी भजन दया धर्म उपकार. पाऊण तास झाला आपला त्याच्यावरती हा विषय असाच पुढं वाढत गेला तर पुढच्या 3 मुद्दे मला 5-5 मिनिटात कव्हर करायचे, त्याला प्रवचन असं म्हणतात. तेव्हा मला वाटतं एक अर्ध्या पाऊण तासाच्या या प्रवचनातनं माझ्यासं आपणाला कळलंय आयुष्यात शेवटी तुम्ही किती वर्ष जगला याला जरा बोला माहिती, याला महत्व नाही, कसे जगला याला महत्व आहे. बरोबर नाही ना, याला महत्व आहे. म्हणून माणूस दिसतो कसा याला महत्व, बोला पटपट, नाही, याला महत्व नाही. तो असतो कसा याला महत्व आहे. म्हणून भवानगिरी महाराज आज सांगतात, बेट्यानो चांगलं दिसण्यापेक्षा संत विचाराने चांगलं बनण्याचा प्रयत्न करा. आणि हीच आपल्या जीवनाची इति कर्तव्यता आहे. म्हणतात ना, जब तुम पैदा हुए, बोला ज्याला येतंय ते, जग हसे तुम रोए. ज्याला बेट्या तू जन्माला आलास, आपल्याला लावून घ्या, ज्याला बेट्या तू जन्माला आलास तेव्हा सगळं जग आनंदाने हसत होतं आणि तू एकटा रडत होता. जब तुम पैदा हुए, भवानगिरी महाराज मला म्हणतायत, जब तुम पैदा हुए जग हसे तुम रोए. आणि तू एकटा रडताना लोक हसतायत याचा बदला तू असा घे. नीट अर्थ लक्षात घ्या. ऐसी करनी कर चलो, मी नाही बोलत आहे, याचा बदला, याचा सूड तू असा उगव, संत विचारात जा. ऐसी करनी कर चलो कि जाताना तुम हसे और जग रोए. जाताना तू हसत गेला पाहिजे याच साठी केला होता, बोला केला होता. प्रमाण माझ्याकडे भरपूर आहेत, ती कीर्तनात होतात, पण प्रवचनात तेच घेत बसलो तर वेळ जाईल. लक्षात आलं ना, याच साठी केला होता अट्टहास. शेवटचा दिन बुंदी खाऊन जावं, बोला की राहो, शेवटचा दिन गोड व्हावा. गोड कोण आहे? मला कोणीतरी वारकरी लगेच अभंग सांगेल, अरे गोड कोण आहे? गोड तुझे रूप, बोला की राव, गोड तुझे नाम, घेई मज देई मज प्रेम सर्व काळ. काय विषय सोडून झालं का? प्लीज विषय सोडून आहे का? उलट संधी देतोय बोला म्हणून. म्हणून शेवटचा दिन गोड व्हावा म्हणजे मरते समयी माझ्या मुखात तुझं नाम असू दे आणि मला सतत तुझं स्मरण बोला असू दे. हे केव्हा घडेल? सत्संगात आलात तर घडेल, बरोबर आहे. म्हणून पहिलं रत्न कळलं, संत संग. पुढचं काय म्हणलंय? हरी. दुसरं काय रत्न? हरी भजन. 5 रत्न सांगितले मी, पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा. संत संग, हरी भजन, तिसरं दया, चौथं धर्म आणि 5वं उपकार. आता पुढच्या 4 ह्याच्यात एवढा वेळ घालवता येणार नाही. अर्थ सांगतो आणि पुढे जातो, बरोबर आहे ना. दुसरं काय होतं आत्ताचं? हरी भजन. बोला की सगळे, हरी भजन, बरोबर ना. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असं जर सहज सांगायला गेलो ना, हरिमुखे म्हणा म्हण,
बोला की म्हणतात का आपली पोर आपलं बोला, एकमेकाकडे बघू नका, उगी भांडणं लागतील. आपली अवलाद आपला ऐकायला तयार नाही. घरातले तरी ऐकतात का नाही मला माहित नाही. म्हणजे घरातले म्हणजे कळलं का, शिरबावी सोडून, कारण इथं सगळे येतात. ग्रामदैवत असल्यामुळं इथं पुरुषही येत आहेत, महिलाही येतात. पण इतर शहरात नवऱ्याने बायकोला सांगून हरिमुखे मांडला तर ती म्हणेल हे बिघडलं, पाक बिघडलं. आता जग कुठं चाललंय? चंद्रावर चाललंय, मंगळावर चाललंय. आणि आपला नवरा शिकलेला असून जर का कीर्तन करतोय, पण माझ्या बायकोचे उपकार आहेत माझ्यावर बरं का, तिने मला येड्यात गणवलं नाही. बरोबर आहे. ती एवढंच म्हणली पुण्याची गणना, अरे वा, पुण्याची गणना कोण करी. कशामुळे पुण्य? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे प्रत्येकाला पाहिजे का नको? बोला, प्रत्येकाच्या नशिबात पाहिजे का नको? यासाठी तर इथं जिवंत समाधी घेतली. कुणी? आपल्या महाराजांनी. बरोबर आहे ना, महाराजांनी जिवंत समाधी घेतली. याचं तीर्थक्षेत्र बनलं, हे पवित्र स्थळ झालं. आता तर पर्यटन विभागाने मंजूर केली. अजूनही प्रगती आपली ह्यात व्हायला लागलेली आहे. हरिमुखे, तोंडाने काय म्हणायला सांगितलंय? हरी. हरी या शब्दाचा अर्थ काय? एक ओळीत सांगून पुढे जातो. वृ हरती इति हरी. कळलं? सोपं आहे. वृ संस्कृत शब्द आहे. वृ हरती इति हरी. ज्याच्यामुळं दुःखाचं निवारण होतं. अर्थ कळला का? देवाला आपण केव्हा येतो? दुःख में सुमिरन शुभ करे, सुख में न कोई. अगर सुख में सुमिरन सब करे तो दुःख काय को होई. हे मी नाही म्हणलं, संतांनी म्हणलेलं आहे. अभ्यासक आमच्या समोर. बरोबर आहे. संकट आलं की आम्हाला देव आठवतो. मग मारुतीच्या फेऱ्या काही विचारू नका. अगदी चांगल्यातला चांगला कंदी पेढा देवाला, अरे पण तो त्या भुकेल्याला दे ना. काय खोटं बोलतोय का मी? ज्याला घर जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. असं सत्संगात आम्हाला कळलंय. मग खरा रंजला गांजला ओळखायला शिकलं पाहिजे का नको? का ज्याला घरात 2 वेळेला पंचपक्वान्न मिळते त्याला घे अजून 2 बुंदी म्हणू नका असं नाही. पण खरी ज्याला गरज आहे त्याला आपण हाकलून, मी इथलं नाही बोलत आहे, इन जनरल रोजचं चाललंय, त्याला आम्ही हाकलून देतो. आणि ज्याला गरज नाही त्याला स्वार्थासाठी खायला लावतो. कशासाठी? हा मीपणा आणि माझेपणा ज्याच्यात नाही त्याला संत असं म्हणतात. आणि हरिभजन, हरी या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं. दुःखाचं निवारण करतो तो हरी. मग दुःखाचं निवारण करणारा आपल्या वारकरी संप्रदायात कोण आहे? संत. आपला देव. बोला की पांडुरंग. दुसरं नाव काय त्याला? करेक्ट जोरात बोला. विठ्ठल. मी विज्ञानातनं सांगतोय. आता विठ्ठल, ठ वर जोर आहे का नाही? बोला. शाळा कॉलेजमधली कोणी असली तर मुद्दाम मी हा विषय भाऊसाहेब घेतलाय. लोकांना बावळटपणा म्हणतो ना, विठ्ठल विठ्ठल म्हणणं म्हणजे बावळटपणा आहे. ठ म्हणताना हृदयाचा ठोका वाढतो का नाही? ताण पडतो का नाही? व्यायाम कुणाला मिळतो? हृदयाला मिळतो. हृदयाच्या स्नायूंना आकुंचन प्रसरण व्हायला स्टिम्युलेट करतो. म्हणून विठ्ठल विठ्ठल या हरिनामात जी शक्ती आहे ती आमच्या औषधात, बोला, औषधात नाही. हे एका हृदयरोग तज्ज्ञांनी सांगितलंय. आणि इथं बसलेलाही डॉक्टर आहे, काय का असं ना. आणि मी माणसांचाच डॉक्टर आहे बरं का. अजून शिरबावीकरांना काय माहीत नसलं, भाऊसाहेब बोलवतेत खरे डॉक्टर, पण मी माणसांचाच डॉक्टर आहे. म्हणून मी विज्ञानातलंही वाचतोय आणि अध्यात्मातनं सांगण्याचा, बोला, प्रयत्न करतोय. तेव्हा विठ्ठल म्हणण्यात बरोबर आहे. काय आहे? दीर्घायुष्य होण्याचं स्वप्न बघा, ज्याच्या मुखात विठ्ठल विठ्ठल हा शब्द आहे. तेव्हा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. दुसरं रत्न आपण घेतलं. पहिलं संत संग आणि हरी भजन. आता पटपट जरा भजनी मंडळ माझ्याशी बोलाव. भजन करताना काय नुसतं बसतो का आपण हात ताळी वाजवत? मग काय घेतो हातात? टाळ. सगळे जोरात बोला. हे इथं टेप होणार आहे. मी महाराष्ट्रभर प्रसिद्ध करतोय गेल्या वेळेचं. तर जे खरं आहे ते तुम्हाला सांगतोय. तुमच्या इथं झालेली माझी गेल्या वेळेची कॅसेट अख्ख्या महाराष्ट्रात गेली आहे. तुम्ही बोललं पाहिजे, तुमचंही नाव तिथं कौतुकाने मला घेता आलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला बोला म्हणतोय. भजन करता मग करा म्हणून करून चालेल का? भजन करताना काय काय लागतं? टाळ, मृदंग. राईट बोला. टाळ आणि पकवाज, किंवा पकवाज म्हणतात किंवा हा आपल्या वारकरी भाषेत मृदुंग. बरं का, नीट ध्यानात घ्या. त्याला मृदुंग म्हणतात.
या संसारातली 5 रत्न सांगताना दुसरं रत्न चाललंय हरिभजन. ते हरिभजन करताना हरी हा शब्द का म्हणायचा मी सांगितला, विठ्ठल या शब्दाचा अर्थ सांगितला. आणि आता भजन करायला आम्ही बसलोय तर आपल्या जवळ काय आहे? मृदुंग. मृदुंग या शब्दाचा अर्थ आहे मृत असूनी दंग. लक्षात येतंय का? ज्याच्यावर आम्ही थाप मारतो ते कातड जनावराचं आहे. खरंय का खोटा आहे? बोला प्लीज. खरंय. मेलेल्या जनावराच्या कातड्यावर आम्ही थाप मारली तर विठ्ठल विठ्ठल शब्द येतो. मग आपण जर हरिभजन केलं तर विठ्ठलासारखे गुण आपल्यात काय येणार नाहीत? यासाठी तुलसी इस संसार में 5 रत्न आहे सार. समजून घ्या बरं का. हे का मी एवढ्या सोप्या भाषेत सांगण्याचा अभ्यास करून प्रयत्न करतोय. आजची पिढी वाईट वाटतंय हो. खूप लाखो रुपये आपली पोरं मिळवत आहेत, त्यांचं कौतुक आहे. विज्ञान पुढं गेलंय त्याचं कौतुक आहे. पण त्या विज्ञानाला या ज्ञानाची जोड बोला जोड नाहीये. जेव्हा माझ्या दवाखान्यातून शिकलेली लाखो रुपये कमावणारी आईबाप रडतात, नसती पोरं झाली तर बरं झालं असतं असं आज मी भवानगिरी महाराजांपाशी बसून बोलतोय. हे सांगताना आनंद नाही, वाईट वाटतंय. म्हणून मी म्हटलं प्रवचनात कॉम्बिनेशन घेऊन आजचं प्रवचन करावं. बरोबर आहे ना? करतोय बरोबर आहे ना? त्यांचं दुःख पाहून वाटतं ते त्यांचा कर्मयोग आहे, कर्मभोग आहे. म्हणून आजच्या शिकलेल्या मुलांना निदान तुमच्या मुखातून आजचं प्रवचन गेलं तर कुठंतरी माणुसकी जिवंत राहिल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे का? म्हणून मृत असूनी दंग. आणि हातात काय घेतो आपण भजनाच्या वेळेला? टाळ घेतो. किती लोकांना माहिती आहे टाळ का घ्यायचा? टाळा या शब्दाचा अर्थ काय? हा अर्थ आज मी नाईलाज असतो सांगतो. टाळ म्हणजे टाळाटाळ. कळतंय का? गैरसमज करू नका. निसर्ग नियमाने काही नियम दिलेत. आता कळलं का? नवरा बायकोच्या बाबतीत जरा स्पष्ट बोलतो, नवरा आणि बायकोच्या बाबतीत काही नियम दिलेत. ते नियम आचरणात येण्यासाठी, त्या गोष्टीची टाळाटाळ करण्यासाठी निदान आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकलांचे पायी माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. अर्थ कळला का? थोडक्यात मी एक्सप्लेन करत नाही. त्या विषयाची टाळाटाळ करण्यासाठी हातात टाळ घे. मृत असून दंग असणाऱ्या मृदुंगासारखं तू हरिमुखात दंग हो, तर तुझ्या जीवनाचं कल्याण होणार आहे. आणि तिसरा असतो ती काय घेतो मध्ये बसलेला? वीणा. बोला वीणा आहे. वीणा. तो वीणा म्हणतो माझ्या वीणा तुझं काही खरं नाही. अर्थ कळतोय का बघा? निदान 10 मिनिटं कावी नाही तर बस गळ्यात माळ घाल, चित्तातला गाळ काढ आणि मग वीणा हातात घे. बरोबर आहे? नाहीतर त्याने वीणा घेतला की माझं संताप होतो. हे मान माझा आहे का नाही? बोला. आयला आज नाईलाज असतो हा शब्द आला, माफी मागतो. 2 भजनी मंडळात पटत नाही हो. खरंय का खोटा आहे? बोला. 2 फडकऱ्यात पटत नाही. अहो 2 महाराजांना तरी कुठे एकमेकाचं कौतुक सांगितलेलं इथलं मला माहित नाही. हे माझे स्व अनुभव आहेत. माफी मागून बोलतो, हातात ज्ञानेश्वरी घेऊन बोलतो, हे माझे स्व अनुभव आहेत. निदान वारकरी संप्रदायात देवापाशी तरी समानता पाहिजे का नको भाऊ? पाहिजे का नको? सगळ्यांना विचारतोय मी. ही समानता जर आपण घरात ठेवली, एकमेकात भेदभाव नाही केला, तर इथंच रामराज्य आहे का काय वेगळीकडे जायची गरज आहे? हे संसाराचं सार आहे. संसार म्हणजे तरी काय हो? मी प्रत्येक शब्दाचा अर्थ आज घेतलाय बरं का. झालाय, वेळ झालाय, मलाही कळतंय. अजून 5-7 मिनिटं राहिले. घेऊ का बंद करू? घ्यायचं का बंद? चालू राहू दे. संसाराचा अर्थ काय? माझा आजचा अर्थ कायम लक्षात राहील असाच आहे. माझा का? मीपणाने नाही. माझा म्हणजे आज मी अभ्यास केलाय. हा माझा आहे म्हणजे मी अभ्यास करून बोलतोय. आणि बोलताना जाणीव आहे जबाबदारीची. काही बोलून चालेल का देवा? चालेल. संसार या शब्दाचा अर्थ नीट ऐका. सरकत सरकत
आता लक्षात राहील वडा. संसार म्हणजे सरकत सरकत सरणापर्यंत नेतो. सरकत सरकत सरणापर्यंत नेतो, त्याला संसार असं म्हणतात. हा संसार जर सुखाचा करायचा असेल तर संत संग, हरिभजन आणि तिसरं दया. दुसऱ्याबद्दल दया पाहिजे का नको बोला. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. बरोबर आहे. तेची संत, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल. बरोबर आहे ना. असं खूप वाढवत गेलं तर खूप वाढत जातं. ही दया पाहिजे. आपल्यात दया राहिलेली नाही. राहिली आहे का? आज टी व्हीवरच्या बातम्या पाहताना असं बंद करावं लागतात डोळे. खरंय का खोटं आहे बोला की. किती आज हा भवानगिरी महाराजांचा उत्सव, किती काळाची गरज आहे याच्यावर आजचं सगळं प्रवचन झालंय. लक्षात घ्या. ऐकताना तुम्हाला वेगळेपण वाटलं असेल, पण मी विषय सोडून अजिबात बोललेलो, बोला प्लीज, बोललेलो नाही. फक्त अभ्यास केला. का केला? कारण तुकाराम महाराज म्हणले असाध्य ते साध्य करिता सायास तुका म्हणे. बोला तुका म्हणे कारण अभ्यास तुका म्हणे. केव्हा म्हणले? 450 वर्षापूर्वी म्हणले. बोला कोण म्हणले? तुकाराम महाराज. पण तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी लिहिलेलं आज जर शिकलेल्या अवलादीला बावळटपणा वाटतो, वाक्य ऐका बरं का नीट, बावळटपणा वाटतो, तर त्यांना जर का मीच जातो कॉलेजमध्ये व्याख्यानाला बोलवत आहेत, कारण मला वाटतं विद्यार्थ्यांपुढे व्हावं, आणि त्याला मी इंग्लिशमध्ये एक वाक्य बोलतो की नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. काय म्हणलो मी? नथिंग इज, ज्याला येतं ते बोला. नथिंग इज इम्पॉसिबल इन धिस वर्ल्ड, म्हणजे जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मी म्हणलोय का तुकाराम महाराज म्हणलेत? बोला की आता. असाध्य ते साध्य करिता सायास, म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास केला की सगळ्या गोष्टी शक्य आहेत. अभ्यास केला तर आज गळ्यात माळ नसणारा डॉक्टर जर का वारकरी होऊ शकतो, तर ग्रामस्थ का वारकरी होणार नाहीत? हे चॅलेंज आजचे भवानगिरी महाराजांनी तुम्हाला आम्हाला दिलंय. अरे बाबानो, निदान, आता खूप बोलायला आहे, निदान एकच सांगतो तुम्हाला, दिली इंद्रिये, हात पाय कान, दिली की नाही हो? बोला. दिली. सगळ्यांनी दिली. डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडसी नारायण. किती लोकांना कळलंय आपल्याला दिलेली इंद्रिय ही फुकटची आहेत? डॉक्टरकडे गेल्यावर कळलं. पडला, हाड मोडलं आणि फ्रॅक्चर झाल्यावर फी भरताना कळतं डॉक्टरला पैसे घ्यावे लागतात. बरोबर आहे का? डॉक्टर सांगताना रुबाबात सांगतो, पण घेताना विकत ट्रीटमेंट देतो. लक्षात घ्यावा. काय प्रत्येक डॉक्टर फुकट देणार? देईल का? शक्य आहे का? का देणार नाही? कारण लगेच हा डॉक्टर सांगतो. काय म्हणलेलं आहे महाराजांनी? आधी प्रपंच करावा. बोला की राव. आधी प्रपंच करावा नेट का, आणि मग घ्यावे परमार्थ विवेका. पण या बावळटाला कुठं कळलंय? तुला पैसे घ्यायला विरोध कुठल्या संतांनी भवानगिरी महाराजांनी केलेला नाही. बोला, केलेला नाहीये. फक्त भवानगिरी महाराज म्हणतात नोटा कमवायला बेट्या माझा विरोध नाही, पण ज्या नोटा तू कमवशील त्या नोटेला घामाचा ओलावा असावा, लोकांच्या तळतळाटाचा नसावा. ही सत्संग आहे. हे सत्संगात आल्यावरच कळेल. आज सगळं उलटं चित्र आम्हाला पाहायला मिळेल. आमच्या अज्ञानाचा गैरफायदा सगळ्याच क्षेत्रात घेतला जातोय. आणि आज याला जे कलियुग म्हणलंय ना, कलियुग केव्हा येणार? हे कलियुगाचा बाप आहे. आता लक्षात घ्या, कलियुगाचा बाप आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. तेव्हा तुलसी इस संसार में 5 रतन है सार, संत संग, हरी, बोला, भजन, तिसरं दया, म्हणजे प्रत्येकाने दया दाखवली पाहिजे. बरोबर आहे. त्याच्या पुढं धर्म आणि उपकार. बरोबर आहे. धर्मावर पुन्हा एक प्रवचन होईल. फक्त मोजके 2-3 वाक्य सांगतो. वेळ झालाय, बरोबर 1 तास झालाय, पण 1-2-3 वाक्य सांगतो. ध्रुव धारयती इति धर्माः. काय म्हटलं मी आता? ध्रुव धारयती इति धर्माः, म्हणजे ज्या आपल्या वागण्याने, ऐकू येत आहे ना,
ज्या आपल्या वागण्याने समाज सुखी होतो, मी धर्मावर बोलतोय बरं का, ज्या आपल्या म्हणजे माझ्यासह सगळ्यांच्या वागण्याने समाज सुखी होतो असं नियमाने वागणं याला धर्म असं म्हणतात. हे हिंदू का मुस्लिम का ख्रिश्चन हे माणसाने तयार केलेले धर्म आहेत, पण परमेश्वराने केलेला एकच धर्म आहे, तो म्हणजे मानवता धर्म. काय सांगतो? माणसाने माणसासारखं वागणं याला मानवता धर्म असं म्हणतात. म्हणून प्रभू रामचंद्रांच्याकडे गेलं की धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडी येले, ऐसे जाणून राम यज्ञ करण्या ऐश्वर हे लाभले. ऐश्वर कळलं का? दिली इंद्रिय हातपाय काने ऐश्वर्य आहे. आता धर्म सखा तुझ्या पुढती हा नम्रत्वतेने असे, इच्छा हो जशी मानसी करीतसे हा देह तुझा असे. याला धर्म असं म्हणतात. त्या धर्माप्रमाणे वागण्याची शिकवणूक आपल्या संत विचार करतात. संत विचारातून मिळालेला धर्म आचरणात येण्यासाठी हरिभजन केलं तर मन सात्विक होतं. ज्याचं मन सात्विक त्याचे विचार सात्विक झाल्याशिवाय राहत नाहीत, आणि ज्याचे विचार सात्विक त्याच्या अंतःकरणात दया उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. या सगळ्या गोष्टींनी वागणं याला धर्म म्हणतात. हाच आपला समाजावर उपकार आहे. याचा एंड लक्षात घ्या, पटवून देतो. बरोबर आहे का? की शेवटी परोपकाराय वहंती नद्या. वाक्य बरोबर आहे का? नद्या कोणासाठी वाहतात? बोला. स्वतःसाठी नाही. परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुहंती गावा, परोपकाराय फलंती वृक्षा. झाडं समाजासाठी फळं देतात. आणि परोपकारार्थम भवानगिरी महाराज म्हणतात, परोपकारार्थम इदम शरीरम. हे जे आपल्याला शरीर मिळालेलं आहे ते परोपकार करण्यासाठी आहे. अशी 5 रत्न ज्याच्या जवळ आहेत त्याचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाहीत, अशी अपेक्षा या निमित्ताने करतो. पुन्हा एकदा भवानगिरी महाराजांची कृपा झाली. काय बोलायचं घरात नवरा बायको चर्चा करून आलो. येताना भाऊंबरोबर बोललो, पण म्हणलं आज ऐकाच, काहीतरी ते आपल्याकडून वेगळं ऐकून देतील. मी नाही बरं का, ते काहीतरी करून देतील. आणि तो ब्रह्मानंद केवळ शिरबावीकर दरवर्षी बोलवता, त्यामुळे मला पुन्हा पुन्हा मिळतो. याबद्दल पुन्हा एकदा आपणा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. भवानगिरी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी माऊलीच्या चरणी अर्पण करून सेवेस पूर्णविराम. बोला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री सद्गुरु भवानगिरी महाराज की जय.